भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य मुक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 16 डिसेंबर 2024 सोमवार। पवित्र व्हावा, कारण ही देवाची इच्छा आहे तुमचे पवित्रकरण। पहिले थिस्सलुनीके 4 अध्याय 3 वचन। तुमच्या जीवनाचे पहिले ध्येय काय असावे ते वाचवायचे आहे। दुसरे ध्येय पवित्र असणे। देवाने तुम्हाला अपवित्रसाठी नाही तर पवित्रसाठी बोलावले आहे, म्हणून तुम्ही तुमच्या आत्मा आणि शरीराने पवित्र असले पाहिजे। पवित्र शास्त्र म्हणते, सर्व लोकांबरोबर शांती आणि पवित्रतेचा पाठपुरावा करा, त्याशिवाय कोणीही परमेश्वराला पाहणार नाही। इब्री 12 अध्याय 14 वचन। धन्य अंतःकरणातील शुद्ध, कारण ते देवाला पाहतील। मॅथ्यू 5 अध्याय 8 वचन। पवित्रतेशिवाय मनापासून प्रार्थना करता येत नाही। पवित्रतेशिवाय तुम्ही शैतानाचे प्रतिकार करू शकत नाही। तुम्ही जादूटोण्याची संधीचा भंग करू शकत नाही किंवा भूते काढा। जर पवित्रता नसेल तर तुम्ही तुमच्या सद्दिवी कबुती ना दुःखी यावेल। पवित्रताशिवाय तुम्ही परमेश्वराच्या आगमनाच्या वेळी कधीही सापडणार नाही किंवा तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही। या शेवटल्या दिवसात अनेक अशुद्ध आत्मे, जारकर्माचे आत्मे, व्यभिचाराचे आत्मे, वासनेची आत्मे देवाची मुलांविरुद्ध त्यांची पवित्रतेचा नाश करण्यासाठी सोडले गेले आहेत। नग्न अवस्थेत फिरण्याची पळी मारणारे हे लोकही आहेत। आपल्या राष्ट्रातही स्वतःला देव म्हणून घेणारे अनेक नग्न पुजारी आहेत। आज अगदी लहान वयात मुलांना फॅशन, ट्रेंड, टीव्ही शो आणि इंटरनेटद्वारे पापी मार्गाने आकर्षित केले जाते। परमेश्वराने तुम्हाला आणि मला पवित्रतेसाठी बोलावले आहे। जे पवित्रतेसाठी आवेशी असतात ते पाप आणि जग, सांसारिक प्रवृत्ती आणि अनैतिकतेपासून वेगळे राहतात। प्रभू येशूने आपल्या पापासाठी स्वतःला दिले, जेणेकरून आपल्या देवाची आणि पित्याची इच्छेनुसार त्याने आपल्याला या वर्तमान दुष्ट युगातून सोडवावे। गलाती 1 अध्याय वचन 4। शिवाय तुम्ही शैतानाच्या शासनापासून पूर्णपणे बाहेर असले पाहिजे। आपण जग आणि त्याच्या रोगापासून वेगळे राहिले पाहिजे। परमेश्वर आपल्याला वारंवार सांगतो की जगाशी जुळवून घेऊ नका। देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने अंधारातून प्रकाश विभागला। उत्पत्ती 1 अध्याय वचन 4। तुम्हाला परमेश्वरासाठी अशा विभक्त जीवनाबद्दल स्पष्टपणे माहीत असणे आणि समजून घेणे आवश्यक आहे। देवाची मुलांनो, आम्ही प्रभूसाठी वेगळे जीवन जगावे, सर्व प्रकारचे अस्वच्छतेपासून दूर राहावे आणि पवित्रतेने जगावे। ज्या दिवसापासून तुमचे तारण झाले होते त्या दिवसापासून ख्रिस्ताची सुरुवातीच्या प्रकाशाने तुमचे स्मरण केले। हृदय पुढील चिंतनासाठी श्लोक। अविश्वासाबरोबर असमानपणे जोडले जाऊ नका। आत्म्याशी धार्मिकता कोणती आणि आधाराची कोणता सहभागिता आहे आणि ख्रिस्ताच्या बेलियालशी काय संबंध आहे किंवा विश्वासणाऱ्या अविश्वासी कोणता भाग आहे। दुसरी कोरिन्थियर 6 अध्याय 16 आणि 15 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी आमोस 4 अध्यायाचे 6 अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 7 अध्याय। धन्यवाद।